अरे अमित, तू ह्या असल्या कसल्या गावंढळ मुलीला बायको म्हणून घेऊन आलास? ही एक कॉर्पोरेट पार्टी आहे आणि ही तुझी बायको असल्या अवतारात आपल्यासोबत पार्टीला येईल? अरे, हिच्यापेक्षा तिथे पार्टीत काम करणाऱ्या बायका छान दिसतील. माझे तर या मुलीमुळे नाक कापले जाईल. अरे, लोक काय म्हणतील? सुनेपेक्षा सासू मॉडर्न वाटत आहे. हे बघ अमित, तुझ्या बायकोला जरा तरी आपल्या स्टेटसला शोभतील असे ड्रेसेस घेऊन दे आणि थोडीफार आपल्या इथली रीत भात शिकव. अशीच तर ही ह्या घरात नाही राहू शकत. मेघनाजी आपल्या सुनेकडे हीन नजरेने पाहत म्हणाल्या. अमित म्हणाला, आई, अगं स्मिता तर खूप छान दिसत आहे ह्या जांभळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये. लांब सडक काळे भोर केस, मोठे डोळे, चाफेकळी नाक, कुणालाही हेवा वाटेल अशी आहे बायको माझी. अगदी नॅचरल ब्युटी. तिच्या ह्याच सौंदर्यावर तर मी फिदा झालो होतो. आणि मग आता अशा सुंदर बायकोत मी का बरं बदल करू? हे तर बरोबर नाही ना? अगं आई, ती जशी आहे तशीच खूप सुंदर आहे. माझी बायको स्मिता सर्वांपेक्षा वेगळी आहे आणि मला तिला पार्टीत घेऊन जाण्यात काही लाज वाटत नाही. आपल्या मुलाचे, अमितचे बोलणे ऐकून मेघनाजी गप्प बसल्या. जेव्हा नवराच जर बायकोची बाजू घेऊन बोलत असेल तर मग इतर कोणी काही बोलले तरी काही फरक पडत नसतो, बरोबर ना? मेघनाजी गप्पच बसल्या, काही एक बोलल्या नाहीत. ते सर्वजण पार्टीला जाण्यासाठी त्यांच्या गाडीतून निघाले. मेघनाजी मनातल्या मनात विचार करत होत्या की अमितने माझे काही ऐकले नाही आणि ह्या अडाणी गावंढळ मुलीबरोबर लग्न केले. जोशींची मुलगी अमृतासोबत लग्न केले असते तर ती आमच्या उठण्या बसण्याच्या लायक तरी होती. ह्या मुलीला कुठे घेऊन जावे म्हटले तरी मला लाज वाटते. असो, अमितने जरी माझे काही ऐकले नाही, पण माझ्या धाकट्या मुलासाठी, सौरवसाठी मी तर अमृतासारखी मुलगी शोधणार. अरे, अमृतासारखी का? अमृतालाच ह्या घराची सून म्हणून घेऊन येईन. तिचे घर देखील चांगले आलिशान आहे. तिच्या बापाची गडगंज संपत्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती एकुलती एक आहे आणि म्हणूनच मला अमृता खूप आवडते. हा विचार करून मेघनाजी मनातल्या मनात खुश होत होत्या. गाडीतून जात असताना त्या स्मिताबरोबर एक शब्दही बोलल्या नाहीत. त्यांना तर स्मिता त्या अनारकली ड्रेसमध्ये काकूबाई वाटत होती. सर्वजण पार्टीमध्ये पोहोचले. अमित स्मिताचा हात हातात घेऊन आत गेला. स्मिताला पाहून सर्वांच्या तोंडून वाह वाह शब्द निघाले. तेथील सर्वजण लग्न झालेल्या नवीन जोडप्याचे अभिनंदन करत होते. अमितला बिझनेसमध्ये खूप सफलता मिळाली होती. यासाठी त्याच्या आईने, मेघनाजीने पार्टी ठेवली होती. मेघनाने स्वतः खूप महागातला ड्रेस घातला होता आणि तिच्या पुढे तिला तिची सून सामान्य वाटत होती. जेव्हा पार्टीमध्ये सर्वजण स्मिताच्या ड्रेसचे आणि सौंदर्याचे कौतुक करत होते तेव्हा तिच्या सासूला ते काही सहन होत नव्हते. थोड्याच वेळात अमृता तिच्या वडिलांसोबत पार्टीमध्ये आली तेव्हा काही वेळाने मेघना अमृताच्या बाबांना बाजूला घेऊन म्हणाली, तुमच्या मुलीला अमृताला सून करून घेण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा अमृताच्या बाबांनी आणि अमृताने देखील आनंदाने त्यांच्याकडून सहमती दर्शवली. त्यानंतर लगेच तिने पार्टीत सौरव आणि अमृताच्या साखरपुड्याची घोषणा केली. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. घरी आल्यानंतर सौरव म्हणाला, आई, आज तू अचानक अमृताशी माझा साखरपुडा करायचे का ठरवले? आम्ही दोघे एकमेकांना व्यवस्थित ओळखतही नाही. आधी आम्हाला एकमेकांना व्यवस्थित समजून घेऊ देत, चांगली ओळख होऊ देत. हे ऐकल्यावर मेघनाजी सौरवला गप्प बसवले आणि म्हणाली, हे बघ सौरव, तूही तुझ्या दादाप्रमाणे कुठल्या तरी गावंढळ अडाणी मुलीशी लग्न करू नये म्हणूनच मी आज तुला न विचारता तुझ्या लग्नाचा तडकाफडकी निर्णय घेतला. कारण मला माझ्या घराण्याच्या स्टेटसला शोभेल अशी सून हवी आहे. आणि सौरव, अमृताला नावे ठेवण्यासारखे काहीही नाही. ती तर परी आहे, परी. आईच्या बोलण्याला सौरव विरोध केला नाही आणि मग काही दिवसांनी त्यांचा साखरपुडा अमृताबरोबर झाला. आता मेघनाजी अमृताला सुनेच्या रूपात पाहायला उत्सुक झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जवळचीच लग्नाची तारीख काढली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करायला बसलेले असताना मेघनाजी मोठ्या आवाजात स्मिताला म्हणाल्या, हे काय, तुला जराही अक्कल नाही का? आम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खातो आणि तू हे तुपातले पराठे आणि बटाट्याची भाजी बनवलीस. आम्ही तर ह्याला हात देखील लावणार नाही. अगं, एकदा घरातील एखाद्या नोकराला तरी विचारायचे. सासू बोलत असताना स्मिता गुपचूप खाली मान घालून उभी होती. तेवढ्यात आतून अमित आला आणि म्हणाला, आई, अगं मीच स्मिताला पराठे बनवायला सांगितले होते. रोज रोज ब्रेड बटर खाऊन मला कंटाळा आला आहे. तू ऑफिसला जातेस त्यामुळे तुला काही असे पदार्थ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे मी स्मिताला आज हा नाश्ता बनवायला सांगितला. पण आई, तुझ्यावर काही जबरदस्ती नाही. तू रोजच्याप्रमाणे ब्रेड बटर खाऊ शकतेस. तेव्हा मेघनाजी म्हणाल्या, असू देत, आता खाईन आज एक दिवस पराठे. त्यानंतर त्या काही बोलल्या नाहीत आणि आवडीने पराठे खाऊ लागल्या. अमित एक श्रीमंत घराण्यातील मोठा मुलगा आहे आणि आपली आई मेघनासोबत कपड्यांचा बिझनेस करतो. अमितच्या बाबांच्या मृत्यूनंतर मेघनाजीवर कुटुंबाची आणि बिझनेसची जबाबदारी आली होती. पण त्यांनी घराकडे लक्ष न देता बिझनेसकडे लक्ष दिले, कारण त्यांच्यावर 2 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. बिझनेस करता करता त्यांच्यात खूप बदल झाला होता. त्यांच्या राहणीमानात आणि विचार करण्याची पद्धतही बदलली होती. अमित आणि सौरवने आपले शिक्षण पूर्ण केले आणि घरातील बिझनेस पाहू लागले आणि त्यांच्या मेहनतीमुळेच आज त्यांचा बिझनेस चांगला सेट झाला होता. तेव्हा मेघनाजीने अमितसाठी मुली पाहायला सुरुवात केली. त्यांनी अनेक मुली पाहिल्या, पण त्यांना कोणतीच मुलगी पसंत पडली नाही, कारण त्यांनी अमितसाठी अमृतालाच आधीच पसंत केले होते. आणि त्यासाठी ज्या दिवशी मेघनाजी अमृताच्या घरी जाणार होत्या त्याच दिवशी दुपारी त्यांनी पाहिले की अमित एका मुलीसोबत गळ्यात हार घालून गाडीतून उतरला. त्याने मंदिरात जाऊन त्या मुलीशी म्हणजे स्मिताशी लग्न केले होते. अमित म्हणाला, आई, मी माझ्या बालमैत्रिणीसोबत म्हणजे स्मिताबरोबर मंदिरात लग्न केले आहे. मेघनाजी भयंकर रागाला गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, तुला ह्या मुलीशी लग्न करताना एक वेळ तरी आईला विचारावे असे वाटले नाही का? अमित म्हणाला, आई, मी जर तुला सांगितले असते तर तू आमच्या लग्नाला कधीच परवानगी दिली नसतीस. हे ऐकून मेघनाजी खूप निराश झाल्या. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी तर विचार केला होता की अमृता आणि अमितचे लग्न झाले तर त्यांना त्याचा बिझनेसमध्ये फायदा होईल. अमृता एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे खूप जास्त हुंडा, दागदागिने मिळतील, मानपान मिळेल. पण अमितने त्यांच्या सर्व स्वप्नावर पाणी टाकले होते. या उलट स्मिता त्यांच्या कंपनीच्या वॉचमनची मुलगी होती, जी 4 बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे. तेव्हा नाईलाजामुळे मेघनाजींना अमित आणि स्मिताच्या लग्नाला स्वीकारावे लागले होते. स्मिता अगदी सामान्य आणि गरीब कुटुंबातील मुलगी होती. तिचे राहणीमान अत्यंत साधे होते. स्मिता घरातील सर्व कामे करत होती, पण मेघनाची इच्छा होती ती त्यांची सून मॉडर्न असावी, श्रीमंत कुटुंबातील असावी आणि स्मिता ह्यात कुठेही बसत नव्हती. त्यामुळे त्या सतत तिचा रागराग करत होत्या. मेघना स्वतः बिझनेसमध्ये व्यस्त असायच्या, त्यामुळे संपूर्ण घर नोकरांच्या विश्वासावर होते. पण जेव्हा स्मिता लग्न करून घरात आली तेव्हा तिने संपूर्ण घर म्हणजे अगदी स्वयंपाकघरही सांभाळले होते. अमित आणि स्मिता ह्या दोघा नवरा बायकोमध्ये खूप छान मैत्रीपूर्ण नाते होते. मेघनाने अजूनही स्मिताला मनापासून सून म्हणून स्वीकारले नव्हते. आता मेघनाजी अमृता आणि सौरवच्या लग्नाच्या तयारीला लागल्या होत्या. शेवटी त्यांच्या पसंतीची मुलगी सून म्हणून घरात येणार होती आणि सून म्हणून येताना सोबत भरमसाठ हुंडा, दागदागिने, साड्या, भेटवस्तू घेऊन येणार होती. सौरव आणि अमृताचे धूमधडाक्यात लग्न झाले. मेघनाजीने मुलाच्या लग्नानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये देखील पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला जाताना अमृताने घातलेला शॉर्ट ड्रेस पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, अमृता, तू हनीमूनला चाललेली नाहीस. ह्या पार्टीमध्ये खूप मोठमोठी माणसे येणार आहेत आणि ही पार्टी आपण तुझ्या लग्नासाठी देत आहोत. त्यामुळे जरासा म्हणजे गुडघ्यापर्यंत तरी लांब असणारा ड्रेस घातला असतास तर. हे ऐकून अमृता म्हणाली, आई, तुम्ही देखील 1 पीस घातला आहे
आणि मग मी पण जर असाच तुमच्यासारखा ड्रेस घातला तर सासू आणि सूनमध्ये काहीही वेगळे दिसले नसते. आणि तसेही ह्या ड्रेसमध्ये मी अगदी कम्फर्टेबल आहे. तर मग तुम्हाला याचा काय त्रास होतोय? सुनेच्या अशा बोलण्यावर सासूने गप्प बसणे पसंत केले. दुसऱ्या दिवशी अमृता 9 वाजले तरी उठली नव्हती आणि सौरवची ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती. स्मिताने सर्वांसाठी नाश्ता बनवला, पण अमृता उठली नाही म्हणून तिची सासू तिला उठवण्यासाठी तिच्या बेडरूमचा दरवाजा वाजवू लागली. अमृताने दरवाजा उघडला तेव्हा ती सासूवर जोरात ओरडली, "आई, इतक्या सकाळी तुमचे माझ्याकडे काय काम आहे? मी झोपले आहे. माझी झोपमोड होईल हे तुम्हाला समजत नाही का?" मेघना म्हणाली, "अगं, घड्याळाकडे तर बघ, किती वाजले आहेत. सौरवला ऑफिसला जायचे आहे." अमृता म्हणाली, "त्याला ऑफिसला जायचे तर मग तुम्ही मला का उठवायला आलात? हे बघा, माझ्या पप्पांनी खूप पैसे दिले आहेत. त्याच पैशातून घरकाम करण्यासाठी आणखी एखादा नोकर ठेवा, पण यापुढे मला पुन्हा त्रास द्यायला येऊ नका." असे बोलून तिने दरवाजा बंद केला. मेघनाजी सुनेचे बोलणे ऐकून निराश झाल्या आणि काही वेळाने ऑफिसला टिफिन न घेताच निघून गेल्या. पण दुपारी त्यांचा नोकर ऑफिसमध्ये मेघनाजीसाठी जेवण घेऊन गेला आणि म्हणाला, "मोठ्या वहिनींनी जेवण बनवून पाठवले आहे. बाहेरचे जेवण खाऊ नका असे वहिनीने सांगितले." मेघनाजीने टिफिन उघडून पाहिला तर त्यात डाळ, भात, एक सुकी भाजी, चपाती, सॅलड असे बरेच काही होते. आपल्या घरचे आणि तेही सुनेच्या हातचे जेवण जेवल्यामुळे त्यांचे मन तृप्त झाले. आता त्यांना अमितच्या पसंतीवर गर्व वाटू लागला. पण तरीही त्यांनी अमित आणि स्मिताला सांगितले नव्हते की त्यांनी स्मिताला मनापासून सून म्हणून स्वीकारले आहे. स्मिता घरातील सर्वांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायची, पण धाकटी अमृता तिच्या खोलीतून कधीच बाहेर निघत नव्हती. तरीही स्मिता आपल्या दिराकडे लक्ष द्यायची. एके दिवशी स्मिताला तिच्या बहिणीचा फोन आला की बाबा आजारी आहेत. तेव्हा ती बाबांना पाहायला माहेरी गेली. त्याच दिवशी मेघनाजींच्या कारला अपघात झाला. तेव्हा त्यांनी अंथरूण धरले. दुसऱ्या दिवशी अमृताने सर्वांसाठी नाश्त्याला ब्रेड बटर दिला. आज स्मिताच्या सासूला जाणवले आणि ती मनात म्हणाली की मी स्मिताची कधीच कदर केली नाही, म्हणूनच अमृता देखील माझी कदर करत नाही. आज स्मिता घरात नाही तर बाहेरून जेवण मागवून खावे लागत आहे, ज्याची सवय स्मिता आल्यापासून सुटली होती. स्मिता सर्वांसाठी मनापासून जेवण बनवत होती. मेघनाला दुपारी औषधे घ्यायची होती, त्यामुळे त्यांनी अमृताला आवाज दिला. तेव्हा अमृता नर्सला म्हणाली, "मी टीव्ही बघते आहे, जा ती म्हातारी का ओरडत आहे ते बघ आणि तिला काय हवे नको तेही बघ." हे सर्व तिच्या सासूने मेघनाने ऐकले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. अमृता त्यांच्या खोलीत अजिबात पाय ठेवत नव्हती आणि अमृताने विचार केला की स्मिता आता काही दिवस येणार नाही तर सासूची सेवा तिलाच करावी लागेल. म्हणून दुसऱ्याच दिवशी अमृता तिच्या नवऱ्याला सौरवला घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. पण तिकडे जेव्हा स्मिताला आपल्या सासूचा अपघात झाला हे समजले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला आणि ती बेचैन झाली आणि लगेच तिच्या सासरी पोहोचली. तेव्हा अमित म्हणाला, "स्मिता, अगं तुझे बाबा एवढे आजारी असताना तू त्यांना सोडून इथे का आलीस?" तेव्हा स्मिता म्हणाली, "अमित, बाबा आता ठीक आहेत आणि तिथे त्यांची काळजी घ्यायला माझ्या 3 बहिणी आणि आई आहे. पण इथे तर सासूबाई एकट्याच आहेत. तुम्ही दोघे ऑफिसला जाणार, अमृता देखील घरात नाही, मग सासूबाईंची काळजी कोण घेईल? त्यांना वेळेवर औषधे, नाश्ता, जेवण कोण देईल? आणि तसेही आईंना नर्सच्या भरोशावर तर आपण नाही ना सोडू शकत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या माझ्या आई आहेत." हे सर्व ऐकून मेघनाचे मन भरून आले. त्यांना वाटले, ज्या सुनेचा मी इतका अपमान केला, तिला बेइज्जत करण्याची एकही संधी सोडली नाही, नेहमी तिच्यात कमतरता शोधत राहिले आणि आज त्याच सुनेला माझी किती काळजी आहे. स्मिता आपल्या सासूची आल्यापासून नर्सपेक्षा जास्त काळजी घेत होती. हे पाहून त्यांना आत्मग्लानी जाणवू लागली. एके दिवशी मुसळधार पाऊस पडला होता, त्यामुळे शहरातील सर्व रस्ते जाम झाले. नर्स अजूनही आली नव्हती.
तेव्हा मेघनाजींची सर्व कामे स्मिता करू लागली. ती सासूला अंघोळ घालायची, त्यांना कपडे घालायची, ड्रेसिंग करून मलमपट्टी करायची, केस विंचरून द्यायची, वेळेवर औषधे द्यायची. एका रात्री स्मिता सासूला म्हणाली, आई, आणखी काही दिवस नर्स येणार नाही. पावसामुळे तिच्या घराचे नुकसान झाले आहे. तेव्हा मीच तुमच्या खोलीत राहीन. तुम्हाला काही लागले तर मला सांगा. मेघनाजी म्हणाल्या, पण सुनबाई, अगं असे कसे होईल? अमितला राग येईल ना? तू त्याला सोडून माझ्या खोलीत कशी राहू शकतेस? तेव्हा स्मिता हसली आणि म्हणाली, आई, मी अमितबरोबर भांडून तुमच्या खोलीत येत नाहीये. तर आम्ही दोघांनी सहमतीने हा निर्णय घेतला. मी तुमची काळजी घेईन. ती पुढे म्हणाली, नर्सचा फोन आला होता. तिला इकडे यायला आणखी काही दिवस तरी लागतील. तेव्हा मेघनाजी दबकत म्हणाल्या, स्मिता, जे दैनिक काम मी इथेच अंथरुणात करते ते तर नर्सच करू शकेल. तेव्हा स्मिताला सासू कशाबद्दल बोलते आहे हे समजले आणि ती म्हणाली, आई, तुम्ही काही काळजी करू नका. मी आहे ना, मी सर्व काही करेन. मी तुम्हाला माझी आई मानली आहे. त्यामुळे मुलीच्या नात्याने मी तुमचे सर्व कामे करेन. तुम्ही फक्त लवकरात लवकर ठीक व्हा, असे अंजली हसत म्हणाली. सुनेचे बोलणे ऐकून सासूचे डोळे भरून आले. ती म्हणाली, मला माफ कर बाळा. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. तुझ्या आईबाबांना पण खूप वाईट बोलले. नेहमी हुंडा नाही आणला म्हणून टोमणे दिले. तुला अडाणी गावंढळ बोलून तुझा अपमान केला. पण तरीही आज तू माझी इतकी सेवा करत आहेस. अगं स्मिता, आज तुझ्या ठिकाणी माझ्या पोटची मुलगी असती तरी देखील तिने माझ्यासाठी एवढे केले नसते. मी नेहमी हुंडा आणि वरवरच्या दिखाव्याला महत्त्व दिले म्हणून मी अमितसाठी अमृताला निवडले होते. पण त्याला तू आवडलीस आणि हेच मला खटकले. खरे तर मी अमृताकडे नाही तर तिच्या पैशांकडे पाहून तिला पसंत केले होते. पण आज तीच अमृता मला ह्या अवस्थेत सोडून माझ्या सौरवला घेऊन तिच्या माहेरी निघून गेली आहे. बहुतेक तिला असे वाटले असेल की मी अंथरुणात पडले आहे तर तिला माझी सेवा करावी लागेल. तिचे स्वातंत्र्य, किटी पार्टी, हिंडणे फिरणे बंद जे होईल. स्मिता, जर मी तिच्याशी पैशाच्या कारणाने जोडली गेले होते तर मग ती मला मनातून कशी जोडली जाईल? मला होणारा त्रास तिला कसा जाणवेल? मी फक्त पैसा पाहिला आणि अमितने तुझ्यातील गुण पाहिले. त्यामुळेच तर तू पूर्ण घर सांभाळतेस आणि आज मलाही सांभाळत आहेस. तुझ्यात आणि अमृतामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ती मला ह्या अवस्थेमध्ये सोडून माहेरी गेली आणि तू माझी अवस्था ऐकून माहेरून धावत आलीस. स्मिता म्हणाली, आई, तुम्ही जास्त विचार करू नका. तुमची तब्येत आणखीन खराब होईल. मी सर्व काही सांभाळते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त औषधे घेऊन आराम करा. स्मिताने काही दिवस केलेली मेहनत आणि डॉक्टरांच्या औषधांमुळे मेघनाजी ठीक झाल्या. त्या पूर्वीप्रमाणे चालू फिरू लागल्या आणि ऑफिसलाही जाऊ लागल्या. एके दिवशी घरामध्ये सर्वजण जेवण करत होते तेव्हा सौरव आणि अमृता आले. तेव्हा अमृता म्हणाली, आई, तुम्ही ठीक झालात? मला तर खूप आनंद झाला. तुम्ही आता काळजी करू नका. आता सौरव आला आहे ना तुमचा बिझनेस सांभाळायला. मी ह्यांना म्हणाले, आता घर सोडून आपण कुठेही जायचे नाही. हे ऐकून मेघनाजी म्हणाल्या, सुनबाई, तुम्हाला इथे येऊन राहण्याची काही गरज नाही. माझा बिझनेस आणि घर सांभाळायला स्मिता आणि अमित आहेत. तुम्ही दोघे तुझ्या वडिलांच्या घरी राहा. आता माझा बिझनेस अमित आणि मी सांभाळणार आहे. अगं माझा मुलगा मला वाईट अवस्थेत सोडून गेला तर मी तुला काय बोलू? आणि हो, आता या घरामध्ये आणि बिझनेसवर तुमचा दोघांचाही काही अधिकार नाही. तुमचा काही हिस्सा नाही. आता तुम्ही दोघे आल्या पावली निघून जा. सौरव आणि अमृता निघून गेले. मेघनाजी अमित आणि स्मिताबरोबर आनंदाने राहू लागल्या आणि आपल्या सुनेचे कौतुक करताना अजिबात थकत नव्हत्या. शेवटी त्या म्हणाल्या, सून असावी तर माझ्या स्मितासारखी. मित्रांनो, जीवनात पैसा महत्त्वाचा आहेच, पण माणूसही तितकाच महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडे खूप पैसे असतील आणि सोबत आपली माणसे नसतील तर त्या पैशाला काहीच महत्त्व नाही. पैसे आपण कधीही कमावू शकतो, पण माणसे कमवता आली पाहिजेत आणि त्यासाठी माणसाचे मन मोठे असावे लागते. त्यामुळे पैशाला ठराविक महत्त्व आहे आणि माणसाला कायम महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा माणूस दुःखी असतो, लाचार असतो,
तेव्हा आपलीच माणसे कामी येतात, पैसा नाही. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.